श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. मागील अध्यायामध्ये आपण सगळ्यांनी कथा श्रवण केली. रेणुक राजाला आपल्या मुलीच्या रेणुकेच्या लग्नाची चिंता लागली होती. या पुढील महात्म्य आपण श्रवण करू. रेणू राजाने जगदंबेची पूजा करून तिच्या चरणावरती लोटांगण घालून मग रेणू राजा आपल्या महलामध्ये झोपला आणि त्याच वेळी साक्षात जगदंबा रेणू राजाच्या स्वप्नामध्ये आली. हे राजा, रेणुकेच्या लग्नाची चिंता तू करू नकोस. तुझ्याकडे तुझे गुरु अगस्ती ऋषी येतील आणि अगस्ती ऋषी आल्यानंतर ते रेणुकेच्या लग्नाविषयी तुला सर्व काही मार्गदर्शन करतील. तू निश्चिंत राहा. जगदंबेनं स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. ती वेळ होती पहाटेचे 4ची. म्हणतात ना की सकाळी सकाळी पडलेलं ब्राह्म्य मुहूर्तावरती पडलेलं स्वप्न हे नेहमी सत्यात येत असतं. ते राजाने डोळे उघडले आणि पाहतोय तर पहाटेचे 3:30 ते 4 वाजलेले होते. ब्राह्म्य मुहूर्ताचं स्वप्न होतं. राजाला आनंद वाटला. राजा आपल्या बायकोकडे आला आणि राणीला सर्व वर्तमान सांगितलं. आणि राजा आणि राणी हे दोघही जण अगस्ती ऋषीची वाट पाहू लागले. कारण अगस्ती ऋषीच आमचं सर्व काही संकट आणि चिंता दूर करणार आहेत. पण इकडे रेणुक राजाच्या मनातली सर्व काही इच्छा अगस्ती ऋषीने जाणून घेतली. अगस्ती ऋषी तात्काळ उठले आणि रेणुक राजाकडे आले. रेणुक राजाने आपल्या गुरूंना येताना पाहिले. त्याला मोठा आनंद वाटला. रेणुक राजाने भोगावती राणीने दोघांनी सुद्धा आपल्या गुरूंचं स्वागत केलं. त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांची पाद्यपूजा करून आपल्या मुलीला सुद्धा गुरूच्या पायावरती घातले. रेणुका देवी 8 वर्षाची कन्या दिसायला अत्यंत सुंदर होती. अगस्ती ऋषीने तिला आपल्या जवळ घेतले, मांडीवरती बसवले आणि राजाच्या मुखावरची चिंता अगस्ती ऋषीने आधीच जाणलेली होती. पण अगस्ती ऋषी म्हणाले, राजा, तुझी कोणती चिंता आहे मला सांग. तुझी सर्व काही चिंता मी दूर करील. रेणुक राजाने सर्व काही अगस्ती ऋषीला वर्णन केले. तो म्हणाला, गुरु महाराज, माझी मुलगी रेणुका देवी ही 8 वर्षाची कन्या लग्नाला अतिशय उपयुक्त झालेली आहे. तिच्याच लग्नाची चिंता मला लागली होती. पण स्वतः जगदंबेनं मला दृष्टांत दिला की तुझे गुरु अगस्ती ऋषी येतील आणि तुझी सर्व काही चिंता दूर करतील. मला फक्त रेणुका देवीच्या लग्नाची चिंता आहे. तुम्हीच सांगा आम्ही काय करावे. त्यावेळेस अगस्ती ऋषी हसत हसत म्हणाले, राजा, निश्चिंत राहा. रेणुका देवीचं लग्न करायचंय तुझ्या मुलीचं. त्यासाठी तुला मी सांगतो, इकडे दक्षिण दिशेला सिद्धाचल नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती ऋषिक नावाचे ऋषी राहत आहेत. त्या ऋषिकांच्या आश्रमामध्ये अनेक ऋषीमुनी येतात. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर तिथे येऊन सेवा करतात. सगळ्या लोकांची इच्छा तिथे पूर्ण होते. ते ऋषिक मुनी, त्यांना 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे मुखवद्गत आहेत. अतिशय विद्वान आहेत ते. आणि याच ऋषिक मुनीचा मुलगा जमदग्नी हा सुद्धा वडिलाप्रमाणे तेजस्वी आणि ओजस्वी आहे. तो विद्वान आहे. मला असे वाटते, राजा, तुझी ही मुलगी रेणुका त्या जमदग्नी ऋषीला जर तू दिली तर तुझ्या मुलीची चिंता तुला राहणार नाही आणि तिचाही संसार मोठ्या आनंदात पूर्ण होईल. मग अगस्ती ऋषींनी सांगितल्याप्रमाणे रेणुक राजाने आपल्या मंत्री लोकांना बोलावले आणि गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सिद्ध पर्वतावरती ऋषिक मुनीकडे पाठवले. भोगावती राणीचा भाऊ चंद्रकांताला पाठवले. चंद्रकांत आपल्या मंत्री लोकांसह ऋषिक मुनीच्या आश्रमामध्ये गेला. ऋषिक मुनीने चंद्रकांताचे आणि मंत्री लोकांचे स्वागत केले. त्यांना विचारले, आपण कोण आहात, कुठून आलात? चंद्रकांताने ऋषिक मुनीला सर्व काही वृत्तांत सांगितला आणि त्यांना हे सांगितले की आमच्याच राजाची, रेणुक राजाची मुलगी रेणुका
ही वयामध्ये आलेली आहे आणि तुमचा मुलगा जमदग्नी याच्याशी विवाह करण्याचा निश्चय आमच्या राजानं केलेला आहे. त्यासाठी आम्ही आपल्याला मागणी घालण्यासाठी आलोय. चंद्रकांताचे सर्व काही शब्द ऐकून ऋषिक राजाने त्यांचे स्वागत केले, त्यांना सभेमध्ये बसवले आणि आपल्या सभेमध्ये बसवून मग ऋषिक मुनीने जमदग्नीला आणि ऋषिकुमारांना सभेमध्ये बोलावले. सगळे ऋषिकुमार आले, जमदग्नी सुद्धा आले. ते समोर सभेत बसले आणि त्या जमदग्नीच्या अंगावरची ती कांती, ते तेज आणि ते सर्व काही शौर्य पाहून चंद्रकांताला आणि मंत्री लोकांना देखील मोठा आनंद वाटला. ऋषिक मुनीने बाकीच्या ऋषिकुमारांना याबद्दल सर्व माहिती सांगितली की रेणुक राजाची मुलगी रेणुका हिचं स्थळ जमदग्नीसाठी आलेलं आहे. काय करावं तुम्हाला असं वाटतं? बाकीचे ऋषिकुमार हसले आणि ते म्हणाले की महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे जमदग्नी ऋषी सुद्धा तयारच होतील. मग ऋषिक मुनीने आपल्या सत्यवती धर्मपत्नीला बोलावले. तिला सुद्धा जमदग्नीच्या लग्नाविषयी सर्व वृत्तांत सांगितला की हे सत्यवती, आपल्या जमदग्नीसाठी स्थळ आलेले आहे. त्याच्या लग्नाची तुझी तयारी आहे का? तुझं म्हणणं काय आहे? सत्यवती म्हणाली, पतिराज, तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे. बाकीच्या सगळ्यांची संमती घेतली आणि सगळ्यांची संमती हो आहे म्हणून ऋषिक मुनीने चंद्रकांत आणि बाकीच्या मंत्र्यांना होकार दिला. त्यावेळेस चंद्रकांतांनी ऋषिक मुनीला हात जोडून विनंती केली, महाराज, तुम्हीच आम्हाला मुहूर्त कळवा. मुहूर्त तुम्हीच सांगा, आम्ही इथं तयारच आहोत. आम्हाला आमच्या अगस्ती ऋषींवरती विश्वास आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करणार. त्यावेळेस ऋषिक मुनीने काही सुवासिनींना बोलावून घेतलं आणि लग्नाचा मुहूर्त ठरवला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया या मुहूर्तावर सिद्धाचल पर्वतावर आपण रेणुका आणि साक्षात जमदग्नी या दोघांचा विवाह संपन्न करू असे त्यांना आज्ञा दिली. चंद्रकांत आणि मंत्री लोक यांना आनंद वाटला. ते आतुरतेने परत राजाकडे आले आणि रेणुक राजाला सर्व काही वृत्तांत सांगितला की जमदग्नी हे सगळे लग्नाला तयार आहेत. मग चंद्रकांत आपल्या मंत्री लोकांसह आपल्या रेणुक राजाकडे आला आणि इकडला घडलेला सगळा प्रसंग त्याने रेणू राजाला सांगितला. रेणू राजाला मोठा आनंद वाटला. आपल्या मुलीचं कल्याण होणार, त्यामुळे कोणत्याही बापाला आनंद वाटणारच. रेणू राजाने जगदंबेची परत एकदा पूजा केली. त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंची, अगस्ती ऋषींची पूजा केली आणि गुरु महाराजांना विनंती केली, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही सांगताल त्या पद्धतीने आम्ही सर्व करणार. रेणू राजाने सर्व काही लग्नाची तयारी चालू केली. घरातील सर्व विधी विधान सर्व काही आटोपला. लग्नाचा मुहूर्त होता वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. सर्व काही विधी विधान पूर्ण करून तिकडे निरोप पाठवला ऋषिक मुनीकडे की आम्ही या दिवशी आपल्याकडे आमची मुलगी घेऊन येणार आणि आमची मुलगी तुमच्या मुलाला जमदग्नीला आम्ही त्या ठिकाणी देणार. विवाह संपन्न होणार, आम्ही कन्यादान करणार. ऋषिक मुनीकडे सुद्धा लग्नाची तयारी चालू झाली. इकडे रेणू राजाने सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी चालू केली. आनंद द्विगुणित झाला. तिकडे 33 कोटी देवांना ही बातमी कळली. देवांना सुद्धा आनंद वाटू लागला. आता रेणुकाचं लग्न जमदग्नीसोबत झाल्यानंतर यांच्याच पोटी परशुराम जन्माला येतील आणि आमचं सर्व काही संकट दूर होईल. तो कार्तवीर्य अर्जुन राजा, त्याचाही नाश लवकरच होणार म्हणून देवांना देखील आनंद वाटू लागला. लग्नाची तयारी झाली. लग्नाचा दिवस अक्षय तृतीयेचा जवळ आला आणि आता रेणू राजा आपल्या मंत्री लोकांसह आपल्या परिवारासह सिद्धाचल पर्वतावर म्हणजेच ऋषिक मुनीकडे निघाला. ज्या वेळेला वरात निघाली, पाहुणे मंडळी निघाले, रस्त्याने जात असताना समोरून काही साधू संत येत होते. रस्त्याने जात असताना समोरून भरलेली घागर येत होती. हे सगळे काही शुभ लक्षणं होते.
तिकडे स्वर्गात देवांनी पुष्पवृष्टी करावी. देवांना देखील आनंद वाटू लागला आणि सगळ्या ऋषी मुनींची पूजा करत करत रेणू राजा वृश्चिक मुनीकडे निघाला. आपल्या मुलीला सोबत घेऊन निघाला. रस्त्याने वशिष्ठांची भेट झाली. वशिष्ठांची पाद्यपूजा केली. वशिष्ठांनी सुद्धा रेणुकेला शुभ आशीर्वाद दिला. काय लग्नाचा विवाहाचा तो प्रसंग वर्णन करावा मंडळी. अतिशय सुंदर तो प्रसंग होता. रेणुराजाने आपली रेणुका आपली सोबत घेतली. पाहुणे रावळे सोबत घेतले आणि काही रस्त्यानं तीर्थयात्रा करत करत रेणुराजा आपल्या सगळ्या परिवारासह सिद्ध पर्वतावरती म्हणजेच ऋषिक मुनीकडे पोहोचला. ऋषिक मुनीने सगळ्या पाहुण्यांचे स्वागत केले. इकडे रेणुक राजाने सर्व काही लग्नाची तयारी चालू केली आणि शुभ मुहूर्तावरती, तोच शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावरती आपली रेणुका मुलगी जमदग्नीला अर्पण करून दिली. कन्यादानाचा पूर्ण विधी पूर्ण केला. त्यावेळेस सर्वत्र ठिकाणी दुदुंबीचा आवाज येऊ लागला. घनघन घंटा वाजवू लागल्या. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळ्या देवांनी रेणुका मातेचा जय जयकार केला. जगदंबा माता की जय, रेणुका माता की जय. रेणुका मातेच्या लग्नाचा थाट काय वर्णन करावा. सर्वत्र ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मग रेणुक राजानं ऋषिक मुनीला विनंती केली की माझी ही 8 वर्षाची कन्या तुमच्या कुळामध्ये मी दिली. रेणुक राजा आपला जावाई जमदग्नी ऋषीला म्हणत होते की माझी 8 वर्षाची मुलगी मी तुम्हाला समर्पित करत आहे. त्यामुळे माझ्या मुलीचा सांभाळ तुम्ही व्यवस्थित करावा. वर्षभर मला माहिती पाठवत राहावी. सर्व काही सांगून जमदग्नी ऋषी म्हणतात तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या मुलीचा सांभाळ मी मोठ्या आनंदानं करेल. ऋषिक मुनी म्हणतात हे रेणुक राजा तुम्ही तुमच्या मुलीची चिंता करू नका. ही मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा आहे. तिच्यावरच पूर्ण जगाचा भार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन आपल्या घरी जावे. रेणुक राजाने सगळ्यांची संमती घेतली. आपल्या मुलीला समजावून सांगितले आजपासून तुझं मुख्य हेच घर आहे. नवऱ्याच्या सुखात आपलं सुख मान, घराण्यातील सुखात आपलं सुख मान. नवऱ्याची सेवा नितांत कर. आपल्या मुलीला काही उपदेश रेणुक राजाने आणि राणीने केला आणि त्यानंतर रेणुक राजा आणि राणी हे दोघही जण आपल्या मुलीचा विवाह संपन्न करून घरी आले. तर इथे रेणुका महात्म्यातील 3रा अध्याय पूर्ण झाला. 4थ्या अध्यायामध्ये पुढील कथा श्रवण करू. रेणुका माता की जय.